विवाह प्रसंग आहे। म्हणजे आपण भगवंतांच्या ज्या 8 राण्या म्हणतो त्या आणि पुढचे सगळे त्यांचे जे विवाह आहेत, या विवाहाच्या कथासुद्धा भागवतामध्ये 2 वेळेला आलेल्या आहेत। एक प्रत्यक्ष या ठिकाणी जिथे परीक्षिती राजाने शुकदेवांना भगवंतांच्या विवाहाबद्दल प्रश्न विचारला त्या ठिकाणी आलेले आहे। आणि दुसरं ठिकाण असं आहे की जिथे ज्यावेळेला भगवंत आणि हे सगळे जण म्हणजे त्यांच्या राण्या हे जेव्हा पांडवांकडे गेले होते, तेव्हा द्रौपदीनं आणि तिथल्या सगळ्या बाकीच्या ज्या राण्या होत्या त्यांनी विचारलं की तुमचे विवाह कसे झाले श्रीकृष्णांबरोबर, तर ते आम्हाला ऐकायचं आहे म्हणून ते तुम्ही सांगा। तर अशा पद्धतीनं भागवतामध्ये 2 वेळेला हा संवाद आलेला आहे। पण आपण या ठिकाणी जिथे 6व्या दिवसाची कथा आहे आपली, त्या ठिकाणी हे सगळे विवाह सांगणार आहोत। याचं कारण असं आहे की जसं मी काल म्हणालो की 7व्या दिवशी एका विशिष्ट मर्यादेनंतर आपण फार काही सांगू शकत नाही, बोलू शकत नाही। त्यामुळे हे सगळे विवाह या ठिकाणी सांगायचे। परीक्षिती राजांनी प्रश्न विचारला आहे की भगवंतांचे विवाह कसे झाले ते तुम्ही आम्हाला सांगा, आणि म्हणून शुकदेवांनी सांगायला सुरुवात केली। आता याच्यामध्ये जी नावं आहेत तर ते त्या नावांबद्दल अनेक वेळेला आपण अपभ्रंश ऐकलेले असतात। म्हणजे भीष्मक नावाचा राजा आहे तर कधी त्याचं नाव आपण भीमक ऐकलेलं असू शकतं। याचं कारण असं आहे की काही वेळेला हिंदी उच्चारणामध्ये शब्द बदलतात किंवा उच्चारण बदलतं, त्याच्यामुळे ते भीष्मक किंवा भीमक असं होतं। पण भागवतामध्ये भीष्मक असा उल्लेख आहे। भीष्मक नावाचा राजा आहे। आता विदर्भ देशाचा असं सांगितलं आहे, त्यावेळेला हे छोटे छोटे प्रांत होते आणि त्याला एक एक देश असं संबोधलं जायचं, त्यामुळे विदर्भ नावाचा जो देश असं म्हणतात, त्या विदर्भ देशाचा आज ज्याला आपण व्यवहारामध्ये विदर्भ राज्य म्हणतो, साधारणपणे हा सगळा तोच परिसर आहे। आपल्या वर्गामध्ये श्रीकांत जे आहेत ते त्या भागात नाहीत, तर अमरावती नावाचं जे गाव आहे नागपूरच्या जवळ, त्या अमरावतीमध्ये जी ग्रामदेवता आहे, म्यूट करा कोण तरी माहीत चालू आहे, ती जी देवता आहे त्या सगळ्या परिसरामध्येच हा प्रसंग घडलेला आहे। आज सुद्धा त्या देवीच्या मंदिरामध्ये ते सगळे श्लोक आरतीनंतर म्हटले जातात असं मी ऐकलेलं आहे। प्रत्यक्षात कधी ते ऐकण्याचा योग आला नाही। मी त्या मंदिरामध्ये गेलेलो आहे आणि तिथले ट्रस्टी वगैरे जे आहेत ते सांगतात की या बाजूनी भगवंतांनी रुक्मिणी मातेंना पळवून नेलं, पाणी ग्रहण केलं, जो शब्द आपण भगवंतांच्या विवाहाबद्दल ऐकतो। आणि राक्षस विधी पद्धतीने असं म्हणतात, म्हणजे याच्यात काही असा कुठला विधी सांगितलेला नाही आहे इथे, पण राक्षस विधीने याचा अर्थ पळवून नेलं असा आपण एक त्याचा ढोबळ आणि सरळ अर्थ काढूया। तर भीष्मक नावाच्या राजाला 5 पुत्र आहेत आणि त्याच्यानंतर ही कन्या आहे रुक्मिणी नावाची। त्याच्या 5ही पुत्रांची नावं दिली आहेत। त्याचा जो सगळ्यात मोठा पुत्र आहे त्याचं नाव आहे रुक्मी, आणि त्याच्यानंतर जी क्रमशः नाव आहेत तो आहे रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी आणि रुक्ममाली। आणि त्याच्यानंतरची जी कन्या आहे ती आहे रुक्मिणी। आता मुळात रुक्मिणीनं
ज्या वेळेला देवर्षी नारद त्यांच्याकडे येतात, म्हणजे राजाकडे, या भीष्मक राजाकडे, त्यावेळेला देवर्षी नारदांनी श्रीकृष्णांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे आणि रुक्मिणी देवींनी भगवंतांना जे पत्र पाठवलेलं आहे, असं म्हणतात की हे जगातलं पहिलं प्रेमपत्र आहे, पण त्यातला पहिला शब्द जो आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. देवींनी असा शब्द वापरला आहे, श्रुत्वा. श्रुत्वा गुणान म्हणजे केवळ तुझे गुण ऐकून. आणि बघा, श्रुत्वा हा शब्द पहिला वापरलाय आणि आपण ज्या नवविधा भक्ती म्हणतो त्यातली सुद्धा श्रवण ही पहिली भक्ती आहे, केवळ ऐकण्याने. म्हणून श्रवण का महत्त्वाचं आहे तर एवढ्याकरता महत्त्वाचं आहे. श्रुत्वा गुणान असा शब्दप्रयोग आहे. त्याचे गुण ऐकून रुक्मिणीनं असं ठरवलं की मला हाच वर म्हणून हवा आहे, यालाच मी वरमाला घालणार. पण तिचा जो मोठा भाऊ आहे रुक्मी, त्यानं असं ठरवलंय की आपल्या बहिणीचा विवाह शिशुपालाशी व्हावा. शिशुपाल हा त्याचा मित्र आहे आणि हे सगळे छोट्या छोट्या आत्ताच्या भाषेत जी संघराज्य आपण होती त्या संघराज्यांचे राजे, तेव्हा त्या शिशुपालाशी व्हावा असं त्याला वाटतंय. कारण शिशुपाल हा आपल्याला माहिती आहे श्रीकृष्णाचा नातेवाईक जरी असला तरी तो श्रीकृष्णाचा द्वेषी आहे, म्हणजे श्रीकृष्णांचा द्वेष करतो. आणि रुक्मिणीला असं वाटतंय की आपल्या बहिणीचा विवाह शिशुपालाशी व्हावा. आणि म्हणून त्याला जेव्हा हे समजलं की रुक्मिणीच्या मनामध्ये असं काहीतरी चाललंय, तेव्हा त्याने घरच्या सगळ्या बाकीच्या मोठ्यांचा विरोध पत्करला आणि शिशुपालाचा आणि रुक्मिणीचा विवाह नक्की केला. तारीख आणि या सगळ्या गोष्टी त्याने ठरवल्या. आणि म्हणून रुक्मिणीनं आपल्या मनातली जी भावना आहे ती भावना श्रीकृष्णांपर्यंत पोचावी म्हणून एका ब्राह्मणाच्या हातामध्ये ते सगळे श्लोक आहेत तिनं भगवंतांचं वर्णन केलं आहे आणि कशा पद्धतीनं मी तुम्हाला वरलं आहे असे सगळं वर्णन आहे. श्रीमद भागवताच्या दशमस्कंधामध्ये हे सगळं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. ज्यांच्याकडे ग्रंथ आहे 357 पान नंबरवरती हे सगळे श्लोक सुरू होतात. 7 श्लोकांमध्ये हे वर्णन आहे आणि तिनं सांगितलं आहे की काय काय आमच्याकडे प्रथा असतात, कशा पद्धतीनं तुम्ही मला या ठिकाणाहून पळवून नेऊ शकता, याची सगळी योजना दिलेली आहे. म्हणजे आत्ताच्या भाषेत भागवता कथा चालू असताना मी सांगतो की आत्ता आपण कुठे यायचं आहे. तुम्ही जसं मला विचारलं ना की गुरुजी कुठे यायचं आहे तुमच्याकडे, तर तुमचं लोकेशन आम्हाला शेअर करा एक दिवस आधी. तसं तिनं मी कुठे असणार आहे याचं लोकेशन भगवंतांना शेअर केलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही मला न्यायला या असं सांगितलेलं आहे. ते पत्र दिलं आणि तो ब्राह्मण द्वारकेला आला आणि त्यावेळेला त्यानं जे द्वारपाल होते त्यांना सांगितलं की मला श्रीकृष्णांच्या हातामध्येच हा सगळा हे जे पत्र आहे ते द्यायचं आहे, इतर कोणाच्याही हातामध्ये ते द्यायचं नाही असं सांगितलंय. आणि म्हणून ते जे पत्र आहे ते श्रीकृष्णांच्या हातामध्ये पडलं आणि श्रीकृष्णांनी विचारलं की केव्हा आहे विवाह, तर त्यांनी सांगितलं की परवा, अगदी 1 दिवसाच्या अवधीमध्ये, 1-2 दिवसाच्या अवधीमध्ये. आणि म्हणून भगवंत द्वारकेमध्ये कोणालाही न सांगता दारुकाला त्यांनी रथ जोडायला सांगितला आणि त्या रथामध्ये त्या ब्राह्मणाला घेतलं आणि
भगवंत विदर्भ देशाकडे निघाले. आता जसं भागवतामध्ये पॅरलल गोष्टी चालल्यात किंवा काही ठिकाणी आपण म्हणतो फ्लॅशबॅक पद्धतीनं, तशा पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा वर्णन आहे की भगवंत रथामध्ये बसले आणि गेले आणि ते तिथे पोहोचले. त्यावेळेला त्यांनी असं बघितलं की सगळी विवाहाची तयारी झालेली आहे. एका रात्रीतनं ते कौंडिण्यपूर सांगितलंय त्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी असं बघितलं की ही सगळी आता विवाहाची तयारी झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. कारण एक दिवसानंतर विवाह प्रत्यक्ष संपन्न होणार आहे. आणि त्याच वेळेला इकडे म्हणजे द्वारकेमध्ये काय झालं तर द्वारकेमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी बलराम दादांनी म्हणजे सकाळी उठल्यावर आपण जसे घरामध्ये एका भेटतो तसं बलराम दादांच्या लक्षात आलं की श्रीकृष्ण कुठे नाही आहे. म्हणून त्यांनी चौकशी केली की काय झालं, भगवंत श्रीकृष्ण दिसत नाही, कान्हा दिसत नाही. तर तेव्हा त्यांना असं कळलं की काल एक ब्राह्मण आला होता, त्यानं असं भगवंतांना काहीतरी पत्र दिलं आणि ते पत्र वाचून भगवंत आणि तो ब्राह्मण या दिशेने गेले. आता ज्या अर्थी इतक्या तातडीनं श्रीकृष्ण त्या ब्राह्मणाच्या ते पत्र वाचून निघाले, याचा अर्थ एकतर तो ब्राह्मण संकटात असला पाहिजे किंवा पुढे कोणतं तरी संकट येणार आहे ह्याची श्रीकृष्णाला कल्पना असली पाहिजे आणि म्हणून तो एवढ्या त्वरेने निघाला. म्हणून बलराम दादांनी सगळं सैन्य गोळा केलं आणि त्या सैन्यानिशी बलराम दादा सुद्धा या विदर्भ देशाकडे निघालेले. आणि ते सुद्धा त्यांनी आपलं जे सैन्य आहे ते काही अंतरावरती बाहेर ठेवलं आहे नगराच्या आणि ते सुद्धा आता श्रीकृष्णाबरोबर या नगरामध्ये आलेले आहेत, प्रवेश करते झाले. आणि भीष्मक राजाला वाटलं की श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघं जण माझ्या कन्येचा विवाह पाहण्याकरता किंवा विवाहाकरता म्हणून आलेले आहेत. पण रुक्मी फार सावध आहे. त्याला माहिती आहे की माझ्या बहिणीचं ह्या श्रीकृष्णावरती प्रेम आहे एका अर्थानं आणि म्हणून विवाहामध्ये हा काहीतरी करणार, तेव्हा यानं काही उपद्रव करू नये म्हणून त्यांनी सगळी सैन्य सज्जता ठेवलेली आहे. ज्यावेळेला विवाहाचा सगळे जे विधी होतात त्याचा जो कालावधी आहे त्याच्या काही काळ आधी या भीष्मक राजाच्या कुलपरंपरेमध्ये अशी प्रथा आहे की ज्या कन्येचा विवाह होणार आहे ती कन्या तिथलं जे देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता म्हणून जाते. आणि दर्शनाकरता म्हणून जात असताना त्यावेळेला तिच्याबरोबर महिला वर्ग म्हणजे दासी वर्ग हा अधिक असतो, सैन्य कमी असतं. आणि तिनंही हेच सांगितलंय की कृष्णा तू कुठे मला न्यायला ये, तर मी ज्यावेळेला देवीच्या दर्शनाकरता जाईन त्यावेळेला तिथून तू मला घेऊन जा. ज्याप्रमाणे एखादा सिंह आपलं भक्ष्य उचलतो असा उल्लेख आहे भागवतामध्ये, त्याप्रमाणे तू मला त्या ठिकाणाहून घेऊन जा. आता श्रीकृष्ण त्या विदर्भ देशामध्ये दाखल झाले आणि बलरामदादा सुद्धा दाखल झाले. पण याचा पत्ता रुक्मिणी देवींना अजून नाही आहे की मी पाठवलेला निरोप पोचला का नाही पोचला. आता भागवतामध्ये असा उल्लेख आहे की रुक्मिणी देवी आणि तो जो ब्राह्मण निरोप घेऊन गेला होता त्यांच्यामध्ये असा वार्तालाप झाला की त्यानं तो संदेश जो आहे रुक्मिणी देवींनी दिलेला तो पोचवला आणि श्रीकृष्ण या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तरीसुद्धा व्यावहारिक जर आपण पाहिलं तर हा काळ फार पूर्वीचा आहे. तर त्या काळामध्ये अशा पद्धतीनं
संभाषण होणं हे कितपत शक्य आहे याचा विचार करून काही टीकाकार भागवतावरचे ज्या टीका आहेत त्यातल्या बहुतेक टीकांमध्ये असा उल्लेख आहे की रुक्मिणीनं त्या ब्राह्मणाला पाहिलं आणि त्या ब्राह्मणाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिच्या असं लक्षात आलं की ज्या कामाकरता हा ब्राह्मण गेला होता ते काम झालेलं आहे. पण भागवतामध्ये असा उल्लेख आहे की प्रत्यक्ष त्यांची भेट झाली, प्रत्यक्ष तो दिवस उगवला आणि बाकी सगळ्या गोष्टी जे विधी होते ते पूर्ण करून आता रुक्मिणी ह्या देवीच्या दर्शनासाठी म्हणून आलेली आहे. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि बलराम त्या ठिकाणी आलेत त्याचप्रमाणे शिशुपाल, शाल्व, जरासंध, दंतवक्र, विदुरथ, पौंड्रिक असे सगळे त्या काळचे मित्र राजे जे आहेत हे सुद्धा सगळे त्या ठिकाणी त्या विवाहाला म्हणून उपस्थित आहेत आणि हे सगळे रुक्मीच्या बाजूने आहेत. आणि म्हणून ते त्यांना कल्पना आहे की असं काहीतरी होऊ शकतं म्हणून ते अत्यंत सावध आहेत. त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून रुक्मिणी माता मंदिरामध्ये आल्या आणि तिनं देवीला प्रार्थना केली की श्रीकृष्ण माझे पती म्हणून मला मिळवत असा तू मला वर दे. आणि ती आता अस्वस्थ आहे कारण तो जो सगळा रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये म्हणजे राजमहालापासून त्या मंदिरापर्यंत येण्याचा जो रस्ता आहे त्या सगळ्या रस्त्यामध्ये तिची नजर जी आहे ती फक्त श्रीकृष्णांना शोधते आहे. म्हणजे मंदिरात जाण्यापूर्वी सुद्धा तिनं आजूबाजूला नजर टाकली त्यावेळेला बघितलं की श्रीकृष्णांचा रथ कुठे दिसतोय का. आता प्रत्यक्ष देवीच्या समोर उभी आहे पण तिच्या मनामध्ये तोच विचार आहे की अजून श्रीकृष्ण आलेले नाही. आणि म्हणून प्रदक्षिणा मारण्याकरता ती ज्यावेळेला मंदिराच्या बाहेर पडली क्षणभर थांबली आणि तिनं बघितलं की श्रीकृष्णांचा रथ कुठे दिसतोय का. तो रथ कुठेही दिसला नाही आणि असं म्हणतात की जवळजवळ अर्धी प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे आणि अर्धी प्रदक्षिणा झाल्यानंतर डोळ्याचं पातं लवतं न लवतो तेवढ्यात भगवान श्रीकृष्णांचा रथ तिनं पाहिला. तो रथ एवढा वेगवान होता की त्या रथामुळे जी धूळ उडाली होती ती आसमंतामध्ये जवळजवळ आसमंताला हात लागतो की काय त्या धुळीचा असे प्रचंड लोट त्या धुळीचे उसळले आणि क्षणामध्ये कोणाच्याही लक्षात येताच तो रथ रुक्मिणीच्या जवळ आला. भगवंतांनी तिला हात दिला. पाणीग्रहण असा आपल्याकडे जो विधी आहे विवाहामध्ये जो वर आहे तो वधूचा हात हातात घेतो. संस्कृतमध्ये हाताला पाणी असा शब्द आहे त्यामुळे पाणीग्रहण असा शब्द प्रयोग केला जातो. भगवंतांनी ज्या क्षणाला तिचा हात हातामध्ये घेतला त्याच क्षणाला तिचं पाणीग्रहण झालं असा उल्लेख आहे. आणि तिला रथात बसवलं आणि ज्या वेगाने तो रथ आला होता त्याच वेगाने तो रथ पुन्हा बाहेरच्या मार्गाला लागला. काही क्षणामध्ये हे सैनिकांच्या तिथल्या रक्षक जे होते त्यांच्या लक्षात आलं आणि एकदम आरडाओरडा सुरू झाला. बलराम दादा यांना या सगळ्याची कल्पना होती त्यामुळे ते ही जी वाट आहे या विदर्भ देशातून बाहेर जाणारी त्या वाटेवरती त्यांनी आपलं सगळं सैन्य अडवून बसले होते आणि स्वतः त्या सैन्याच्या पुढे होते. जसा श्रीकृष्णांचा रथ त्या मार्गातून बाहेर गेला तसं बलराम दादांनी तो सगळा परिसर आपल्या सेनेनं अडवला. श्रीकृष्णांनी रुक्मिणीचं हरण केलेलं आहे ही बातमी जशी रुक्मीपर्यंत पोचली तसा रुक्मी सज्ज झाला आणि त्यानं आपल्या सैन्याला सगळ्या जाग केलं आणि स्वतः रथावरती स्वार होऊन ज्या दिशेनं
श्रीकृष्णांचा रथ गेला होता त्या दिशेला त्यानं आपलं भरधाव वेगानं रथ सोडला. बलराम दादांच्या सैन्याची आणि त्याच्या सैन्याची त्या ठिकाणी एक छोटी लढाई झाली. श्रीकृष्णांचा रथ तर पुढे निघून गेला होता, पण रुक्मीला त्या परिसरातून बाहेर पडण्याच्या अनेक वाटा माहिती होत्या, कारण तोच त्या एका अर्थानं त्या साम्राज्याचा तो राजा आहे, उत्तराधिकारी आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या वाटेनं जाऊन रुक्मीनं भगवंतांचा रथ अडवला आणि त्या ठिकाणी भगवंतांची त्यांनी लढाई करण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न अशासाठी म्हणतोय की भगवंतांनी अगदी सहजगत्या त्याला हरवलंय आणि अक्षरशः भगवंतांनी त्याच्यावरती आता आपलं खड्ग उपसलंय. त्यावेळेला रुक्मिणीनं तुम्ही माझ्या भावाला मारू नका अशी प्रार्थना श्रीकृष्णांकडे केली आहे. आणि एवढ्यात बलराम दादा तिथे आलेत आणि बलराम दादांनी श्रीकृष्णांची कान उघडणी केलेली आहे की कुठल्याही पद्धतीनं जरी असलं, जरी त्याने तुझ्याशी आत्ता युद्ध केलं असलं किंवा तुला अशा पद्धतीनं मज्जाव केला असला तरीसुद्धा याची बहीण तुझी पत्नी होणार आहे. त्यामुळे तू कशा पद्धतीनं वागलं पाहिजेस हे बलराम दादांनी श्रीकृष्णांना सांगितले. याचं कारण असं आहे की बलराम दादांचा विवाह झालेला होता आणि पत्नीच्या भावाशी कसं वागायचं याचं ज्ञान बलराम दादांना होतं. आणि म्हणून भगवंतांचा जो रुक्मीला मारण्याचा विचार होता तो भगवंतांनी रद्द केला, पण त्याला विद्रूप केलं. दाढी आणि केस त्याचे काढले, त्याला विद्रूप केलं आणि त्याला सोडून दिलं. ज्या वेळेला भगवंतांनी रुक्मिणीचं अपहरण केलं होतं त्यावेळेला ह्या रुक्मीनं एक प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत मी रुक्मिणीला परत घेऊन येत नाही तोपर्यंत मी या माझ्या राज्यामध्ये प्रवेश करणार नाही. आणि म्हणून त्यानंतर रुक्मी आपल्या राज्यामध्ये परत आला नाही. भगवंतांनी रुक्मिणीला घेऊन भगवंत गेले, बलराम दादा गेले, त्यांची सगळी सेना गेली. पण ज्या ठिकाणी ही लढाई झाली होती, ज्या ठिकाणी हे युद्ध झालं होतं त्या ठिकाणी या रुक्मीनं भोजकट नावाचं एक नगर वसवलं आणि त्या ठिकाणी तो राहू लागला असा उल्लेख आहे. रुक्मिणीला परत आणल्याशिवाय मी कुंडिन्यपुरात किंवा कौंडिन्यपुरामध्ये प्रवेश करणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. आणि शेवटपर्यंत म्हणजे अगदी दीर्घकाळ असं म्हणू आपण, त्याच्या शेवटपर्यंत नाही, नंतर तो परत आलेला आहे, पण तो त्या ठिकाणी राहिला. आजसुद्धा भोजकट नावाचं जे गाव आहे, नगर आहे, ते आजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. जे त्या भागामध्ये गेले असतील त्यांनी निश्चित वाचलं असेल. भोजकटला आज रेल्वे स्टेशन आहे, त्यामुळे मोठं बऱ्यापैकी ती वस्ती आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा भगवंत जेव्हा द्वारकेमध्ये रुक्मिणी देवींना घेऊन आले, द्वारकेमध्ये भगवंतांचा आणि रुक्मिणी देवींचा विवाह अत्यंत थाटामाटात पार पडला. अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांचा पहिला विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. कथेमध्ये जर आपण विवाह सादरीकरण करणार असू तर या ठिकाणी पहिला कथाभाग झाल्यानंतर भगवंतांचा विवाह सोहळा आपण संपन्न करायचा. अन्यथा किमान विवाहासाठी म्हणून ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे त्यातल्या त्यात
विवाह कधी झाला, विवाह झाला असं केव्हा म्हणतो आपण, तर विवाहामध्ये अत्यंत सगळ्यांच्या जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे मंगलाष्टक. तर जर अशा पद्धतीनं विवाह सोहळा सादरीकरण होणार नसेल तर किमान आपण एखादं मंगलाष्टक म्हणावं. अन्य कोणी जर म्हणणार असेल तर त्यांना एक रासक्रीडेकरता आपण 1 मिनिट म्हणला होता, पण भगवंतांच्या विवाहाकरता 5-7 मिनिटं आपण राखून ठेवावी. आणि भगवंतांचा पहिला विवाह झाल्यानंतर विवाहाचं सादरीकरण किंवा मंगलाष्टक म्हणणं ह्या गोष्टी तरी कराव्या. विवाहाबद्दल काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर विचारा, कारण नंतर आपण विवाहाकडे म्हणजे कथा सगळ्या सांगणार आहे, पण सादरीकरण किंवा या भागाकडे काही येणार नाही. एकदाच विवाह करायचा, 7 आहेत म्हणून उरलेले 7 करायचे नाही, 16,100 करायचे नाही, एकदाच करायचं आहे. काही प्रश्न असतील तर विचारा. भागवतामध्ये दिलेलं आहे जसं की अनिरुद्धाचा जन्म, अजून बाकी त्यांचे जे सगळे पुत्र आहेत, प्रद्युम्नाचा जन्म आणि त्यांच्या काही कथा. आता या कथा मुळात अशा करता आल्या की आपण एखाद्याबद्दल वाचतो तर त्यांचा वंशविस्तार काय आहे. आपण एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीबद्दल वाचतो तर मग त्यांचे वडील कोण होते, त्यांचे वडील कोण होते, मग त्यांचे गुरु कोण होते, किंवा त्यांनी जर विवाह केला होता तर त्यांची पत्नी कोण होती, त्यांना काही अपत्य झालं का. तर अशा पद्धतीने भगवंतांचा जो वंशविस्तार आहे त्या वंशविस्ताराच्या त्या सगळ्या कथा आहेत. त्यातल्या कोणत्याही कथा, एकतर सगळ्या कथा काही आपण जे भागवतामध्ये प्रामुख्याने जे वर्गीकरण करतो की भागवतामध्ये 3 प्रकारच्या कथा ह्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात, त्याचंच उद्बोधन करावं. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. भगवंतांच्या या सगळ्या ज्या कथा आहेत या भक्ती मार्गातल्या कथा आहेत. उद्धवजींच्या कथा किंवा गोपींच्या रास महारास ह्या पद्धतीने ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या भक्ती मार्गातल्या सुद्धा आहेत आणि वैराग्य मार्गातल्या सुद्धा आहेत. आणि ज्ञानाच्या कथा तर आहेतच, कारण भगवंतांना भक्त आवडतो. पण कुठला भक्त आवडतो? भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे की अर्जुना मला ज्ञानी भक्त आवडतो. मग ज्ञानी भक्त कोण? तर जे अशा पद्धतीनं भगवंतांच्या बद्दल जे काही भगवंतांनी सांगितलं आहे, हे जे आध्यात्मिक ग्रंथ आहेत त्याचं वाचन, आणि नुसतं वाचन नाही तर श्रवण, मनन, चिंतन आणि निदिध्यास. नाहीतर आम्ही श्रवण खूप करतो पण त्याच्या पुढच्या पायरीवरती जात नाही. मला एक फार छान वाक्य एका कीर्तनामध्ये ऐकायला मिळालं की माणूस वयाने जसा मोठा होत जातो ना तसा तो कानाने हलका होत जातो. हे आपल्या बाबतीत होऊ नये याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी. फार महत्त्वाचं वाक्य, आणि मी हे रोज आठवतो एकदा, कारण रोज आपण वयाने 1 दिवसांनी वाढणार आहोत, पण मी कानाने हलकं झालेलं नाही आहे ना, म्हणजे मी कोणाची परनिंदा ऐकत तर नाही आहे ना. बरं, ते ऐकणं माझ्या हातात नाही आहे, ती माझ्याकडनं होत नाही आहे ना. आणि लक्षात ठेवा, मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करतो की ज्या वेळेला आपण एखाद्याची परनिंदा करतो किंवा एखाद्याची निंदा करतो तर त्यावेळेला त्याचे दोष आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. आपण नकळत कोणाचीही निंदा करतो आणि त्यानं ज्याची निंदा करतोय त्याला काहीही होत नाही, त्याचे दोष आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. आणि परमार्थ मार्ग भगवंत इतके प्रेमळ आहेत तसे कठोरही आहेत. अशा परीक्षा या मार्गामध्ये अनेकदा पाहिल्या जातात. आपण कोणाबद्दल काय बोलतो, कशा पद्धतीनं बोलतो, हे व्यक्ती म्हणून आपण जरी बोलत असलो तरी जो समोरचा आहे तो परमेश्वराचं रूप आहे. जसं आपल्यामध्ये तो परमेश्वर आहे तसं समोरच्यामध्ये सुद्धा तोच परमेश्वर आहे, आणि तो ह्याची परीक्षा घेत असतो. त्याच्यामुळे हे अगदी पक्क मनाशी ठरवून टाका किंवा
प्रयत्न करा की आपल्याकडून परनिंदा होणार नाही. मी अनेकदा शाळा आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेला ते भेटतात ना, आपण सगळ्यांनीही तो काळ अनुभवला आहे. त्या सगळ्या वयामधून आपण सगळेजण गेलेलो आहोत. लक्षात घ्या, ज्या समूहामध्ये, ज्या ग्रुपमध्ये आपल्या शिक्षकांबद्दल अनादर व्यक्त करणं किंवा चेष्टा मस्करी करणं असं जिथे केलं जातं किंवा असं ज्यांच्याकडून होतं, त्यांचा, आता आपण सगळे परमार्थिक मार्गावर आहोत म्हणून आपला काही ना काहीतरी विश्वास आहे या एकूण सगळ्या विषयामध्ये, त्यांचा गुरु बिघडतो असं म्हणतात. आणि गुरु एकदा जर बिघडला तर काय होतं याच्या कथा आपण भागवतामध्ये श्रवण केल्या. तशाच पद्धतीनं बाकीच्या गोष्टी आहेत. आपलं जर आपल्या वडिलांबरोबर पटत नसेल किंवा त्यांच्याबरोबर सतत भांडण होत असतील, आता वडील काहींचे निवर्तले असतील तर मोठा भाऊ हे सुद्धा वडिलांसमान सांगितले. तर असं ज्यांचं होत नसेल, म्हणजे ज्यांचं पटत नाही, त्यांनी निश्चित लक्षात ठेवा की आपला सूर्य खराब आहे. त्यामुळे हे सगळं केव्हा व्हायला लागतं, जेव्हा आपण चुकून एखाद्याची निंदा करायला लागतो, त्याच्या पाठीमागे काहीतरी बोलतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या गोष्टी व्यवहारामध्ये जशा आपण सांभाळल्या पाहिजे तशा परमार्थामध्ये सुद्धा खूप सांभाळल्या पाहिजे. हे मी अशा करता सांगतोय की आपल्यापैकी अनेकांनी ज्याला गुरुमंत्र घेतला आहे, गुरु केलेत, असं केलं असेल आणि नकळत आपण आपले कोण जे सद्गुरू आहेत त्यांची आणि इतर जे सिद्ध पुरुष आहेत त्यांची तुलना करतो आणि अमुक अमुकना यांना काही कळत नाही, त्यांना काही कळत नाही, आमचे सद्गुरू हेच श्रेष्ठ. प्रत्येकाला आपले सद्गुरू हे श्रेष्ठ असतातच, पण याचा अर्थ आपण इतर कोणाचा अनादर करावा असं करू नका. या कारणामुळे आपल्याला वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. हे मी सांगण्याचं कारण असं आहे की अगदी 2 दिवसापूर्वी मला एक व्यक्तींची गाठ पडली जे माझ्या मागच्या भागवताला आले होते आणि त्यांच्याशी माझा चांगला परिचय आहे. आणि त्यांच्याकडनं बोलताना त्यावेळेची त्यांची एकूण सगळी परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती थोडीशी खालावली, हालाखीची झाली आहे. आणि ते बोलता बोलता चुकून माझ्याशी बोलताना असं म्हणून गेले की अमुक अमुक ना, हे काय, ह्यांना काही कळत नाही हो, ते कसले गुरु आले, त्यांच्या 2-2 बायका होत्या, असलं कसलं असतं का. लक्षात घ्या, आपण जेव्हा दुसऱ्या कोणाची निंदा करतो त्यावेळेला आपलं जे श्रद्धास्थान आहे किंवा ज्याच्या मार्गावरती आपण चालतो तर ते बिघडलं आहे आपलं. म्हणून अशा पद्धतीचे विचार आपल्या मनामध्ये येतात. प्रत्येकाने आपापलं श्रद्धास्थान सांभाळावं, पण म्हणून इतर कुठल्या श्रद्धास्थानाला नावं ठेवावी. परनिंदा हे पाप सांगितलेलं आहे, त्यामुळे ते तर टाळावंच. आणि गुरुतत्वाची निंदा करणं हे सुद्धा अत्यंत, त्याचे दोष फार, त्याचे त्रास खूप वेगळे होतात आणि ते खूप उशिरा आपल्याला भोगावे लागतात. तर हे आपल्यापैकी कोणालाही याचा त्रास होऊ नये म्हणून ही गोष्ट मला आत्ता सुचली म्हणून मुद्दाम तुम्हाला सांगितली. म्हणून अशा ज्या भगवंतांच्या पुत्रांच्या कथा ज्या आल्या आहेत किंवा त्यांचा जो सगळा वंशविस्तार आला आहे, तर त्या कथा जर आपण सांगत बसलो तर मग भगवंतांच्या ज्या सगळ्या बाकीच्या कथा आहेत त्या सांगायला आपल्याला पुरेसा कालावधी मिळत नाही. म्हणून भगवंतांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या अधिकाधिक कथा सांगण्याकरता म्हणून आपण त्या कथा
प्रयत्नपूर्वक घेऊ नयेत. टाळाव्या असं मी म्हणणार नाही, पण त्या प्रयत्नपूर्वक घेऊ नयेत. आपला अभ्यास असेल तर उत्तमच आहे. त्यानंतर भागवतामध्ये जी कथा येते ती म्हणजे स्यमंतक मण्याची कथा. आणि भगवंतांचे जे पुढचे 2 विवाह झाले, एक जांबवती असा अपभ्रंश आहे त्याचा, जांबवती, आणि भगवंतांची जी एक राणी आपल्याला माहिती आहे सत्यभामा, असे जे 2 विवाह झाले त्या 2 विवाहाच्या कथा आता आपण पुढे बघणार आहोत. सत्राजित नावाचा राजा आहे, जो सूर्याचा भक्त आहे आणि सूर्याचा परममित्र आहे. अशा सत्राजित राजाकडे सूर्याने दिलेला, त्याच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन सूर्याने त्याला स्यमंतक नावाचा एक मणी दिला. ह्या मण्याचं वैशिष्ट्य असं आहे की जसं सूर्याचं तेज आहे तसंच त्या मण्याचं सुद्धा तेज आहे. आणि हा मणी दररोज सत्राजित राजाला 8 भार सोनं देतो. आता भार हे एक एकक आहे, युनिट आहे मोजण्याचं. ते किती आहे याची मला काही कल्पना नाही, पण व्यवहारामध्ये आत्ता आपण असं करू अगदी की 8 ग्रॅम पकडू. तर रोज जर 8 ग्रॅम होत असेल तर लौकिकातला आजचा सोन्याचा भाव किती आहे हे जरा बघा आणि गुणिले 8 ग्रॅम करा. आणि असं सगळं रोज आहे, त्याच्यामुळे काय त्या सगळ्याची व्यवहारातली ऐकू येते ना? मला इथे नो इंटरनेट कनेक्शन आलं म्हणून विचारतोय. हां, व्यवहारातली जी काही किंमत आहे ती फक्त आपण कॅल्क्युलेट करून बघा म्हणजे कळेल आपल्याला. तर हा स्यमंतक मणी घालून सत्राजित राजा एकदा भगवंतांना भेटण्यासाठी द्वारकेमध्ये आला. हा जेव्हा आला त्याच्या गळ्यामध्ये हा मणी आहे आणि तो मणी येतोय, त्या मण्याचं तेजच एवढं होतं की लोकांना साक्षात सूर्यनारायण आहे की काय असं वाटावं, एवढं जबरदस्त तेज त्या मण्यामुळे सत्राजित राजाला प्राप्त झाला होता. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की हा सत्राजित नावाचा राजा आहे, हा काही प्रत्यक्ष सूर्यनारायण नाही. आणि त्यावेळेला श्रीकृष्णांनी त्या सत्राजिताला अशी विनंती केली की तुझ्याकडे हा मणी असण्यापेक्षा हा मणी जर तू उग्रसेन राजाला दिलास, कारण उग्रसेन हा याच्या आधिपत्याखाली हे सगळे छोटे छोटे राजे, तर जो मोठा राजा आहे जो या सगळ्याचा प्रधान आहे त्याच्याकडे जर हा मणी असेल तर त्याला व्यवहारामध्ये याचा अधिक फायदा होईल. आणि या मण्याचा अजून एक फायदा किंवा काय म्हणू त्याला, त्याच्या चांगल्या हे सांगितले आहेत की तो मणी ज्या राजाकडे आहे त्याच्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची रोगराई आणि दुर्भिक्ष ज्याला म्हणतो एखाद्या गोष्टीचं, तशा गोष्टी या मण्यामुळे येत नाहीत. आणि म्हणून हा मणी उग्रसेन राजाकडे असावा असं श्रीकृष्णाला वाटलं आणि सत्राजितांनी याला नकार दिला. तो विषय खरं तर त्या ठिकाणी संपला होता, पण सत्राजित राजाच्या डोक्यामध्ये हा विषय कायम राहिला की श्रीकृष्णाला हा मणी हवा आहे, हे त्याच्या डोक्यामध्ये कायम राहिलं. एक दिवस हा सत्राजित राजा त्याचा जो मणी आहे तो देवघरामध्ये ठेवायचा इतर वेळेला काढून. तर या सत्राजिताचा भाऊ प्रसेन यानं तो मणी घेतला, त्यानं तो आपल्या गळ्यामध्ये परिधान केला आणि त्यानं काय केलं तर
तो मणी परिधान करून आता हे सगळं सुद्धा नंतर आलेलं आहे. म्हणजे हे सगळं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे पुढे नंतर. पण प्रत्यक्षामध्ये प्रकार असा घडला आहे की तो मणी त्यानं गळ्यामध्ये परिधान केला आणि शिकारीसाठी म्हणून तो एका जंगलामध्ये अरण्यामध्ये शिरला. त्यावेळेला एका सिंहानं त्याला आणि त्याच्या घोड्याला मारलं आणि पुढे त्या सिंहाला एका अस्वलानं मारलं असा उल्लेख आहे. आणि तो मणी आपल्या गुहेमध्ये ते अस्वल घेऊन गेलं. हा येतोय आता? आवाज ब्रेक झाला. आता येतोय? आता येतोय. ज्या वेळेला हा प्रसेन घोड्याला मारलं इथपर्यंत आला होता. हा ज्या वेळेला हा प्रसेन काही दिवस झाले तरी पुन्हा परत आला नाही, त्यावेळेला सत्राजितानं असा आरोप केला की श्रीकृष्णानं त्या मण्याच्या सेमंतक मण्याच्या लोभानं आमिषानं प्रसेनजिताला गायब केलं किंवा त्याला मारलं आणि तो मणी त्यानं घेतला. त्यावेळेला श्रीकृष्णांनी आपले दूत पाठवले आणि तो कोणत्या दिशेला गेला होता, काय झालं, या सगळ्याची बातमी मिळवण्यासाठी भगवंत स्वतः तो ज्या मार्गानं गेला होता त्या मार्गानं गेले. आणि मग एका ठिकाणी गेल्यानंतर तो प्रसेन आणि त्याचा घोडा हा मृत अवस्थेमध्ये सापडला. त्याच्या बाजूला सिंहाची पावलं दिसली. त्या रस्त्याने भगवंत गेले. पुढे तो सिंह मेलेला सापडला आणि त्याच्या ठिकाणून एक अस्वल गेले त्याच्या पुढे आणि त्या दिशेनं, त्या पावलांच्या दिशेनं भगवंत गेले आणि एका गुहेमध्ये जाऊन पोचले. जांबवान नावाचं ते अस्वल आहे. त्या गुहेमध्ये श्रीकृष्ण जाऊन पोचले आणि जांबवानानं पाहिलं की एक अनोळखी सामान्य पुरुष कोणीतरी आपल्या गुहेमध्ये आलाय आणि त्यांनी तो मणी मागितला जांबवानाकडे. त्यावेळेला जांबवानाला फार राग आला आणि त्या जांबवानानं श्रीकृष्णांबरोबर युद्ध करायला, म्हणजे त्यांना मारण्यासाठी म्हणून सुरुवात केली. या दोघांमध्ये प्रचंड तुंबळ असं युद्ध झालंय. 28 दिवस हे युद्ध चाललंय. अहोरात्र 28 दिवस हे युद्ध चाललंय. भागवतामध्ये असा इथे उल्लेख नाही, पण इतर काही पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की ज्या वेळेला हे युद्ध चाललं होतं त्यावेळेला भगवंतांच्याकडे म्हणजे एवढे दिवस युद्ध चाललंय याचं कारण काय तर शक्ती कमी पडतीये भगवंतांची. नाहीतर भगवंतांना युद्ध करण्याची काय गरज आहे. खरं तर आत्तापर्यंत एवढ्या असुर किंवा बाकी सगळ्या गोष्टींचा संहार त्यांनी केलेला आहे. पण ज्या अर्थी एवढे दिवस भगवंत आतमध्ये आहेत त्या अर्थी शक्ती कमी पडते आणि म्हणून शक्तीची उपासना जी आहे म्हणजे देवी भागवत ज्याला आपण म्हणतो त्या देवी भागवताचा पाठ भगवंतांकडे झालेला आहे असा काही ठिकाणी उल्लेख आहे. आणि या दोघांमधल्या युद्धामध्ये आता अक्षरशः जांबवानाची हाडं खिळखिळी झाली आणि त्यावेळेला भगवंतांच्या देवांना घाम येत नाही असं म्हणतात, पण त्या युद्धामुळे भगवंतांना घाम आला होता आणि त्या घामाच्या शरीराचा जो एक गंध असतो आपल्या प्रत्येकाच्या, त्या गंधावरून त्या जांबवानाला लक्षात आलं की हे प्रत्यक्ष रामरूप आहे. आणि त्यावेळेला तिथे भगवंतांनी त्याला दर्शन दिलेलं आहे. आणि म्हणजे राम कार्यामध्ये असताना जांबवानाला अशी इच्छा झाली होती. जांबुवंत जे आपण म्हणतो रामायणामध्ये, त्यांनी अशी श्रीरामांकडे इच्छा बोलून दाखवली होती की मला तुझ्याशी द्वंद्वयुद्ध करायचं आहे. तर त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणले होते की मी आत्ता मर्यादा पुरुषोत्तम आहे, पण मी तुला योग्य काळी ह्या द्वंद्वयुद्धासाठी म्हणून द्वंद्वयुद्धाची संधी उपलब्ध करून दिली. आणि त्याच्याकरता पुढच्या अवतारापर्यंत हा जांबवान अशा पद्धतीनं द्वंद्वयुद्धासाठी म्हणून
त्या गुहेमध्ये राहत होता आणि भगवंतांनी सांगितलं की हा माझा आता पुढचा अवतार आहे आणि म्हणून त्या उपकाराची परतफेड म्हणून तो शेवंतक मणी तर दिलाच आणि त्याचबरोबर आपली जी कन्या आहे जांबवंती ती सुद्धा भगवंतांना अर्पण केली. शेवंतक मणी आणि जांबवंती हिला घेऊन भगवंत पुन्हा द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये आल्यानंतर सगळ्यांना सगळा घडलेला प्रसंग सांगितला आणि तो शेवंतक मणी सत्राजिताला परत दिला. आता सत्राजिताला ज्याला आपण म्हणतो की मेल्याहून मेल्यासारखं झालं की त्यांनी एक तर भगवंतांवरती आळ घेतला आणि तसं काही घडलं नव्हतं आणि तो मणी घेतला म्हणून जो आळ घेतला होता तो मणीसुद्धा आता परत दिला. तर याच्यातून उतराई होण्यासाठी म्हणून त्यानं आपली जी सत्यभामा नावाची कन्या आहे ती भगवंतांना अर्पण केली आणि त्याचबरोबर विवाहामध्ये ज्याला आपण रुखवत किंवा आंदण असा शब्द वापरला आहे. वरदक्षिणा जो शब्द योग्य आहे तर वरदक्षिणा म्हणून तो शेवंतक मणी दिला. पण भगवंतांनी सांगितलं की मी शेवंतक मण्याकरता काही हे केलेलं नाही आहे, तेव्हा तू हा जो शेवंतक मणी आहे तो परत घेऊन जा, मला त्याची काही अभिलाषा नाही. आणि मग तो मणी नंतर त्यानं उग्रसेन राजांना दिला. अशा पद्धतीनं भगवंतांचा पहिला विवाह रुक्मिणी देवींशी आणि पुढचे 2 विवाह जांबवती आणि सत्यभामा असे 2 आपण आज पाहिले. पुढचा जो भगवंतांचा विवाह आहे तो आपण उद्याच्या भागामध्ये पाहू. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काही शंका असतील प्रश्न असतील ते विचारा. 2 प्रश्न आहेत. हां.